महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले, पण अजूनही काही जागेवरून हेवेदावे सुरू आहेत। तर काही ठिकाणी ज्यांना पक्ष नेतृत्वाकडून तिकीट जाहीर झाले त्यांना त्या मतदारसंघातून विरोध होतोय, तर दुसरीकडे जिथे अजूनही तिकीट जाहीर झालं नाही तिथे नेते मंडळी तिकीट मिळवण्यासाठी तळ ठोकून आहेत। अशातच दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीवर महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जाते। त्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेते सहानुभूती दाखवत असल्याचं बोललं जाते। पण या सहानुभूतीच्या मागचं नेमकं कारण काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड इच्छुक होत्या, परंतु ही जागा महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली। ठाकरे गटाने इथून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली, मात्र काँग्रेसही या जागेवर आग्रही असल्यामुळे साहजिकच काँग्रेसमध्ये या जागेच्या घोषणेनंतर नाराजीचा सूर उमटला। त्यानंतर वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। इतकंच नाही तर वर्षा यांना मुद्दाम तिकीट नाकारलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली। गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात का आलं याविषयी बोलताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिला असा गंभीर आरोप शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केला। दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून वर्षा गायकवाडांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकतं असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचा दावा देवरा यांनी केला। मिलिंद देवरा यांनी या संदर्भात ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला। यावर वर्षा गायकवाड यांनीही मिलिंद देवरांचा बोलवता धणी कोण सर्वांना माहिती आहे असं सडेतोड उत्तर दिलं। असं सगळं असलं तरी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी गायकवाड यांना तिकीट न देण्याचं कारण तेच आहे असं म्हटलंय। परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून वर्षा गायकवाड यांना एवढी सहानुभूती का दाखवली जाते? महायुतीत त्यांना सामील करून घ्यायचं ही तर महायुतीची खेळी नसेल ना, अशी शंका या निमित्तानं इथं उपस्थित होते। वर्षा गायकवाड यांना पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून त्या महायुतीत सामील झाल्या तर महायुतीला त्याचा अधिक फायदा होणार असंही बोललं जाते। याचं कारण म्हणजे वर्षा गायकवाड यांचं मुंबईतलं वजन। वर्षा गायकवाड यांची राजकीय कारकीर्द सांगायची झाली तर धारावी हा वर्षा गायकवाड यांच्या वडिलांचा बालेकिल्ला। 2004 ला त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी संसद गाठली आणि धारावीचा गड वर्षा गायकवाड यांनी राखला। 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्या धारावी विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आल्या। पक्षाला उभारी देताना त्यांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला, तरीही ठाकरे सरकारच्या काळात त्या मंत्री झाल्या होत्या। आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्यात। मुंबई काँग्रेसमधील गटबाजी रोखण्याकरता भाई जगताप यांना हटवलं आणि वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागली। आताची राजकीय समीकरणं बदललेली आहेत। सत्ताधारी आणि विरोधक रोज यांना त्या कारणावरून एकमेकांवर टीका करत असतात, पण निवडणुकीच्या वातावरणात वर्षा गायकवाडांना सहानुभूती देऊन सत्ताधारी उद्धव ठाकरेंची कोंडी करत असल्याचं दिसून येतं। याबाबतचं तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।